नमस्कार. बरेच जण मला विचारतात की सर तुम्ही इतकं न्यूट्रिशनबद्दल किंवा योगबद्दल असं तुम्ही का सांगता. तर आपल्याला आजकाल बेसिक हेल्थ किंवा फंडामेंटल आपली हेल्थ हे समजून घेणं किंवा त्याच्याबद्दल साक्षर होणे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बघत असाल की आपल्या परिसरात किंवा आपल्या आजूबाजूनी गावा एवढे हॉस्पिटल बनतात. एक गाव असं बसेल इतका हॉस्पिटल मोठे मोठे हॉस्पिटल बनत आहेत. पण आपले आजार कमी झालेत का? नाही कमी झालेत. त्याचं कारण असं आहे की आपण बेसिक आणि फंडामेंटल हेल्थच समजून घेत नाही. आपण आरोग्याबद्दल फार निष्काळजी आहोत. आपल्याला आपण शाळेत शिकताना आपण विज्ञानात शिकलो की आपल्याला विटॅमिन डी मुळे मूळदूस हा आजार होतो. विटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला डोळ्याचे आजार होतात. विटॅमिन ईच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला स्किन किंवा म्हणजे स्कर्वी नावाचा आजार होतो. हे आपण फक्त शिकतो, पण त्याचं नंतर आपण कधीही उपयोग करत नाही किंवा नंतर आपल्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन समजणं, आपल्याला आपला आहार समजणं, आपली दिनचर्या समजणं हे फार आवश्यक आहे. मी जेव्हा शिकत होतो तर त्या शिकताना मी हे पुस्तक माझ्या वाचनात आलं की डॉक्टर R.D. स्टँडर्ड MD यांचं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं जर तुम्ही हेडिंग वाचलं तर व्हॉट युअर डॉक्टर डज नॉट नो अबाउट द न्यूट्रिशन मेडिसिन्स मे बी किलिंग यू. म्हणजे काय की जर तुमच्या डॉक्टरांना न्यूट्रिशनल मेडिसिन्सबद्दल माहीत नसेल तर ही विल किल यू. त्याचं कारण असं आहे की आपल्याला बरेचसे आजार हे आपल्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे होतात. त्याच्यामुळे आपण कशा प्रकारचं जेवण करतो याच्यावरच आपली जे आरोग्य आहे हे 99% डिपेंड आहे. कारण की आयुर्वेद सांगतं की आपण जे खाल्लं तर त्याचे आपल्याला शरीरात सप्तधातू तयार होतात. पहिला धातू कोणता? रसधातू आहे. मग रक्तधातू आहे. मग नंतर अस्थिधातू आहे. मग मेदधातू आहे. मज्जाधातू आहे. मांसधातू आहे. आणि मग शुक्रधातू आहे. हे धातू काय करतात की आपल्या जे जुन्या सेल्स असतात, जुन्या पेशी ज्या असतात त्यांना काढतात आणि नवीन पेशी आपल्या शरीरात तयार होतात. आणि ह्या नवीन पेशी, नवीन इम्युनिटी आपल्या शरीराला व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून दूर ठेवते किंवा बऱ्याचशा आजारापासून आपल्याला दूर ठेवते. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आहाराबद्दल, आपल्या दिनचर्याबद्दल साक्षर होणं किंवा अलर्ट होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि एक वाक्य आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे फार महत्त्वाचं आहे. ॲलोपॅथीचा किंवा मॉडर्न मेडिसिनचा ज्यांनी शोध लावला असे जे हिपोक्रेटस आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की फूड इज अ मेडिसिन्स आणि फूड यूज ॲज अ मेडिसिन्स. म्हणजे की आहार हेच आपलं औषध आहे आणि आहाराला आपण औषधासारखं वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आहार आणि दिनचर्याबद्दल आपल्याला साक्षर होणं किंवा आपल्या आरोग्याबद्दल, बेसिक हेल्थबद्दल साक्षर होणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्याला वेगवेगळ्या आजारातून, आपल्याला आर्थिक संकटातून वाचायचं असेल किंवा आपल्या फॅमिलीला मानसिक तणावापासून वाचवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदलाव करून आपल्याला योग, आहार आणि दिनचर्या याच्यावर लक्ष द्यायचं आहे. थँक्यू.